आपण तिच्याशी कमी बोललो तर तिला वाटेल की हे बोलतच नाहीत आपल्याशी, आणि समजा जास्त बोललो तर तिला वाटेल कदाचित की काय आगाऊपणाने बोलतात, त्यामुळे जास्त गडबड होते हो. हो म्हणजे कसं आहे ना, थिअरी कळली आहे पण प्रॅक्टिकल जमत नाही आम्हाला. ठीक आहे, तुमच्याच भाषेत सांगते. जान्हवीला स्वयंपाक करायला आवडतो, ती छान करते हेही आपल्याला माहित आहे. मग कधीतरी तुम्ही तिला असं म्हणा ना की जान्हवी तुला स्वयंपाक करायचा आहे का, कर ना. ती नाही म्हणणार नाही आणि आपल्यालाही तिच्यावर काही लादल्यासारखं वाटणार नाही. अगो बाई, आई आम्हाला वाटत होतं की आत्ताच आजारपणातनं उठली आहे, थोडा आराम करायला मिळावा तिला, म्हणून आम्ही तिला स्वयंपाकघरात फिरकू सुद्धा देत नव्हतो. अगं जान्हवीला आराम करायला आवडत नाही. हो, पण वाटलं की तिची बाकीची सगळी तंत्र बदलली आहेत ना, कदाचित हेही तंत्र बदललं असेल. ते बरोबर आहे, पण तिला स्वयंपाक करायचा आहे. ती म्हणाली का तुम्हाला तसं? हो. मग मग करू दे की तिला, आजपासूनच करू दे. अशी आज माझी टर्न आहे. सरे, भाजी निवडून ठेवलीस ना, फोडणीला तिलाच टाकू दे. अगं पण आल्या आल्या कामाला लावायचं बिचारीला. अगं तिला त्यांनी जर बरं वाटणार असेल तर खुशाल करू दे. 7-7:30 पर्यंत येतेच किती, आणि मग भाजी फोडणीला टाकायला किती वेळ लागतोय. बाकीची तयारी झालीये ना, फायनल सगळं तिला करू दे. तिला एकदा विचारा हवं तर. आई विचारायचं काय, अहो ती अशी इतकी बुजलेली असते ना की स्पष्टपणे हो किंवा नाही असं उत्तरही देता यायचं नाही कदाचित तिला. विचारण्यापेक्षा सांगूया तिला. मी सासू सारखी वागेन ना, ऑर्डर सोडेन, सूनबाई स्वयंपाकाला लाग असं सांगेन. बघूया तुला जमतंय का. खूप दिवसांनी आलो ना आपण असं कॉफी प्यायला. जाऊया आपण. का ग, उशीर होतोय. थोडा वेळ प्लीज. मला वेळेवर घरी जायला आवडतं. म्हणजे जाता जाता दुसऱ्या दिवशीची भाजी घ्यायची, रात्रीचा स्वयंपाक, बाकी काही घरकाम असेल तर, या सगळ्याची सवय आहे मला. म्हणजे सवय असं म्हणून नाही, पण मुळात मला आवडतं हे सगळं करायला. आणि मग अर्धा पाऊण तास उशीर झाला तर मग पुढचं सगळंच टाइम टेबल बिघडतं. अगं पण आता ह्या सगळ्याची काळजी करण्याची काही गरज नाहीये. म्हणजे आपण घरी पोहोचेपर्यंत स्वयंपाक ऑलरेडी झालेला असेल. एक विचारू? मित्र म्हणून उत्तर देशील? कसं वाटतंय तुला घरात? छान. खोटं? खोटं नाही, खरंच तसा काहीच त्रास नाहीये. तसा काहीही त्रास नाही म्हणजे काहीतरी आहे. त्रास असं नाही म्हणता येणार त्याला, पण लाईफस्टाईलचा प्रश्न आहे. म्हणजे मी बाबांच्या घरी जशी जगत होते ना, त्यापेक्षा खूप वेगळं आहे तुमच्या घरचं जगणं. आपल्या घरचं ते आपलं घर आहे जान्हवी. आय एम सॉरी, पण म्हणजे डोंट बी. तू ते म्हणत नाहीयेस कारण तू ते फील करत नाहीयेस. आणि माझं हेच तर काम आहे की तुला ते आपलं घर वाटायला लावणं, त्यासाठी तुला मदत करणं. जान्हवी मला मला सांग ना प्लीज, मी काय केलं म्हणजे तुला ते आपलं घर वाटेल? मला थोडा वेळ लागेल श्रीरंग. तो मी तुला दिला आहेच, हवा तेवढा. आणि आणि काय? मला काम करायला आवडतं. मला माहिती आहे ते. मला ते करता येत नाही तुमच्या घरात. आय एम सॉरी. इट्स ओके, इट्स ओके, ऑल राईट. मी बोलतो घरच्यांशी. नको नको,
तुम्ही प्लीज असं बोलू नका. का? तुमच्या घरच्यांना असं वाटेल मी तुमचे कान फुंकलेत. असं काहीही वाटणार नाही जान्हवी त्यांना. पण नको ना प्लीज. म्हणजे मी बघते. अगं पण हा प्रश्न सोडवायला तर हवा ना. हो पण आत्ता नको. आपण निघूया आत्ता. मला ना जरा टेन्शन यायला लागलंय. ओके, ऑलराईट. बेबी, रस्त्यात गणपतीचे मांडव असतात त्यामुळे अडकले असतील का ग कुठेतरी? एकदा फोन करून बघ ना बेबी. आज तर मी अजिबात फोन करणार नाहीये. आपणच का दरवेळेस जागा करायचं त्यांना? त्यांना कळायला नको. एक फोन करून साधा सांगता येत नाही किती उशीर होणार आहे. बाकी जगाची अक्कल आहे ना? आणि किती वेळा बोलायचं या विषयावरून? घे बेबी, दाणे खा. भाऊजी, अहो काय करताय? उपाशी पोटी दाणे देऊ नका तिला, आणखी पित्त खवळेल तिचं. बेबी सोड ना, तरुण पोरं आहे. आपण कुठे आहोत, काय करतोय, कधी येणार आहोत, या असल्या प्रश्नांची उत्तरं द्यायची नसतात त्यांना. कांता, मला डिटेल्स नकोच आहेत. पण घरी लोक जेवायचे थांबतात हे माहिती आहे ना यांना. आज स्वयंपाकही अर्धवट केलाय जान्हवी घरी येऊन करणार म्हणून. आता किती वाजले? यापुढे कधी होणार स्वयंपाक? आई 8 नंतर जेवत नाही. इंदू वहिनी दमून झोपली. मला मेकअपला जायचं होतं म्हणून मला लवकर जेवून झोपायचं होतं. वहिनी, तू हे उगाच काढलंस जान्हवी येऊन स्वयंपाक करेल वगैरे. बेबी, अगं मला काय कल्पना, नेमका आजच तिला यायला उशीर होणार आहे. चल आत्ता टाकते भाजी मी. मला आपलं वाटलं जान्हवीच्या मनात. कुठे होतात तुम्ही? किती वाजले श्री? हो बेबी, आत्या उशीर झालाय खरा, पण म्हणजे काय? काय? उशीर झाला तर काय? अगं बेबी आत्या तसं नाही, म्हणजे मग कसं? किती वेळा सांगितलंय तुम्हाला की घरी यायला उशीर होणार असेल तर तसं कळवा. साधा एक फोनही करता येत नाही. कष्ट पडतात त्याला. एरवी तासन तास फोनवर बोलत असता. बेबी आत्या, आय एम सॉरी, मी विसरलो. शाबास. घरात लोक आपल्यासाठी जेवायला थांबलेले असतात हे तरी लक्षात आहे का तेही विसरलास? ए बेबी, सोड ना, विसरला तू होतास. श्री, जान्हवी, जा फ्रेश होऊन या तुम्ही दोघं पटकन. सगळे मिळून स्वयंपाक करू, पटकन होईल. चला. म्हणजे अजून स्वयंपाकही झाला नाहीये? नाही झालेला, कारण जान्हवी येऊन स्वयंपाक करेल असं आमचं ठरलं होतं. जान्हवी? हो, तीच म्हणाली होती आईला तिला स्वयंपाक करायचाय म्हणून. पण त्यासाठी निदान वेळेवर यायला नको का? बेबी, अगं हे आपलं ठरलं होतं. तिला माहित नव्हतं ना तिने स्वयंपाक करायचा आहे. म्हणजे ती स्वयंपाक करणार आहे हे तुम्ही तिला सांगितलंच नव्हतं? अरे मला वाटलं पुरेसा वेळ मिळेल तिला घरी आल्यानंतर स्वयंपाक करायला. आजच उशीर होईल हिला ह्याची काही कल्पना होती का मला? पण बेबी आत्या, तुम्ही तिला सांगायला हवं होतं. श्री, आम्ही काय करायला हवं होतं यापेक्षा तू काय करायला हवं होतंस ना याचा विचार कर. अगं अरे घरातली अर्धी अधिक माणसं उपाशी झोपली आहेत. आम्ही हिच्या मनाचा विचार करून थांबलो तर आमचंच कसं चुकलं हे ऐकवू नकोस आम्हाला.
बेबी आय एम व्हेरी सॉरी. अगं आम्हाला खरंच कल्पना आत्या, आय एम सॉरी ना. जाऊ दे रे श्री, जाऊ दे. मला ना भूक लागली की माझी खूप चिडचिड होते, माझ्या तोंडाचा पट्टा सुरू होतो, मी 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 वाटेल ते बोलते आणि मग जाऊ दे ना, मी त्याच्यापेक्षा झोपते. बेबी आत्या, कुठून बोलले असं झालंय मला. एवढं रामायण होईल याची काय कल्पना होती. नाही तर थोडीशी भाजी टाकायला आणि 10 पोळ्या लाटायला किती वेळ लागणार होता. आई, आय एम सॉरी. अगं आम्ही दोघं ना कॉफी प्यायला गेलो होतो. म्हणजे ही नकोच म्हणत होती, मीच आग्रह केला. श्री, अरे फोन करून टाकायचा ना मग. बेबीचा स्वभाव माहितीये ना तुला, छोटीशी अपेक्षा असते तिची. जान्हवी बाळा, अगं आहे तिचा स्वभाव तापट आणि भूक लागली असली ना की खूप चिडचिड होते तिची. पण तू नको मनाला लावून घेऊ बाळा. पाऊण तासात होईल सगळा स्वयंपाक, मी पटकन करते ना. अगं राहू दे, सगळी तयारी झाली आहे, मी करीन ना. कणिक मळलेली आहे, भाजी चिरलेली आहे, पटकन होईल सगळं. हा, मी मदत करतो तुला. चल, भाजी आमटी मी करतो, तू भात लाव आणि पोळ्या कर पटपट. चालेल, चला चला पटपट. नाही ऐका ना, मी खरंच करते. तुम्ही ऐक ऐक बाळ, ऐक. उद्या कर ना तू. उद्या कर. आणि ह्या सगळ्याचा विचार करत बसू नकोस अजिबात. जा तू फ्रेश होऊन ये पटकन. जान्हवी, जा. आई, जेवायला येतात. आता तयार आहे सगळं. नको ग, खरंच नको. आई, थोडासा भात तरी खा ना. नर्मदा, तुला माहित आहे मी रात्री 8 नंतर जेवत नाही. आई, कल्पना आहे मला, पण आजच्या दिवस जेवा ना. अगदी उपाशी नका झोपू. हो, उपाशी कुठे, हे फळ खाते ना. आणि या वयात रात्री शिजवलेलं अन्न खाण्यापेक्षा फलाहार केलेला बरा, हलकं वाटतं जरा. पण आई, आज तुम्ही नाही जेवलात तर बाकीच्यांनाही जेवण अवघड होईल. हो, असली बंधनं नका ग घालू माझ्यावर. मी तर म्हणते कधी कधी ठरवून फलाहार करावा किंवा लंघन करावं माणसानं. गोड ताक आहे छान, आणू? बरं आहे. जान्हवी, चल बाकीच्यांनाही बोलवूया जेवायला. चल. तुम्ही खरंच नाही जेवणार आहात? थोडस रात्री जेवलेलं तब्येतीला सोसत नाही, आता त्रास होतो.
त्यापेक्षा न जेवलेलं बरं. आणि हे फळ खाते ना मी. जा तू जेव जा, खरंच जा. श्री चल जेवायला चल चल. खर तर भूक नाहीये, पण ठीक आहे येतो. काय भूक नसेल काय झालं? हा मस्त गरम वाफेचा भात खा, एकदम बरं वाटेल. चल. श्री, या छोट्या मोठ्या गोष्टी होत असतात, तर कशाला धरून बसायच्या? आणि माझ्यापेक्षा जास्ती वर्ष तू बघतोयस हे सगळं. अरे काका, आता बेबी हत्या, तिचं बोलणं, हा विषय माझ्या डोक्यात नाहीच आहे. नाही, माझं चुकलंच, वादच नाही, पण टायमिंग चुकलं यार त्या सगळ्यांचं. म्हणजे तू बस ना. बस ना आपण 2 मिनिटं बोलू आणि मग जाऊ. अरे काका, आता तू तर बघतोच आता 1 आठवडा झाला, पण म्हणावं तितकं अजून जान्हवी या घरात रुळलेली नाहीये. आणि हे सगळं नेमकं आजच तिच्या समोर घडायला हवं होतं. म्हणजे आधीच बिचारी ती इतकी बुजलीये, त्यात आता हे सगळं बघून, हे सगळं ऐकून ती आणखीन नर्वस होणार. she'll get put off अशी मला भीती वाटते. अरे तू म्हणतोस ती शक्यता नाकारता येत नाहीये श्री, पण काका, मला काळजी या गोष्टीची वाटतेय की अनंत चतुर्दशी नंतर मला इथे राहायचं नाहीये असं जान्हवी म्हणाली तर मी स्वतः तिला तिच्या बाबांच्या घरी परत सोडेन असा शब्द दिलाय मी तिला. त्यामुळे आता कुठलीही अनप्लेझंट गोष्ट तिच्या समोर घडू नये असं वाटतंय रे मला. एक सांगू श्री, जान्हवी या घरातून जाणार नाही असं मला मनापासून वाटतंय. आता राहिला प्रश्न या घरातल्या अनप्लेझंट गोष्टींचा, तर त्या बाबतीत जरा तुझ्या अवास्तव अपेक्षात असं मला वाटतं. हे बघ, शेवटी घर आहे, घरामध्ये कुरबुरी होणारच, त्याला काही पर्याय नाहीये. उलट या सगळ्यांसकट तिने या घरात राहायला हवं असं मला वाटतं. या घराला जान्हवीनी जसं आहे तसं ऍक्सेप्ट करायला हवं, आणि तेच योग्य आहे सगळ्यांसाठी आणि तिच्यासाठीही. श्री, हे बघ, मला तुझी घालमेल कळतीये. अरे काका, माझी घालमेल ना जास्त वाढते. अरे ती घरात नसताना मला जेवढा त्रास व्हायचा ना, त्यापेक्षा जास्त त्रास मला आत्ता होतोय. श्री, मी तुला कसं समजावू? अरे ती अशी माझ्या समोर असते तरी मी तिचा हात हातात घेऊ शकत नाही. ती बिचारी माझ्या समोर रडते तरी मी तिला जवळ घेऊ शकत नाही, मी तिला मिठी मारू शकत नाही. अरे तिने मला असं टोकाचं प्रेम करायला शिकवलंय रे. पण मला आता हे प्रेम ना तिच्या डोळ्यात दिसतं ना तिच्या वागण्यात. अरे मला तिने माझ्यावर हे असंच प्रेम करायला हवंय, अगदी भरभरून, मनापासून, 100%. नाही, मला मान्य आहे की या सगळ्यासाठी आपण तिला वेळ द्यायला हवा, पण अरे कधी कधी नाही राहावं. पण आणि हा प्रश्न काही फक्त माझ्या एकट्याचा नाहीये ना. तिनं या घरात ऍडजस्ट तर व्हायला पाहिजे. उद्या जर ती असं म्हणाली की मी नाही राहू शकत या घरात, तर आपण काय करणार आहोत? श्री, असं काही होणार नाहीये, अजिबात नाही. हे बघ, हे तिचंच घर आहे आणि ती इथेच राहणार आहे. फक्त तिला थोडंसं समजवायला हवं. तू आता जेवल्यानंतर बोल ना तिच्याशी. डोंट वरी.
चला भुका लागल्यात सगळ्यांना. मस्त पहिल्या वाफेचा गरमागरम भात खाऊया. चल चल चल. डोंट वरी, विचार नको करूस. बस ना. वा. तू उभी कायस? बस बस. बाकी कुठे आहेत सगळे? तुम्ही घ्या ना, सुरू करा. येत आहेत ना सगळे? नाही अरे, कोणालाच जेवायचं नाहीये, उशीर झाला ना. फर्स्ट क्लास. नाही म्हणजे एक दिवस लंघन केलं सगळ्यांनी तर काहीच हरकत नाही, नाही का? चांगलंच असतं तब्येती करता. वहिनी, तू सांगितलंस का सगळ्यांना की भाजी कांताने केली? हा, म्हणून सगळ्यांनी उशिराचं कारण सांगितलं नाहीये ना? हो ना?